श्री गणेशाय नमः। सजयति सिन्धुरोऽग्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्युतमसारासन्नासिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। ज्या वेळेला दोन एकादशा एका आठवड्यात दोन एकादशी तर दुसरी एकादशी ही पंढरपूरची एकादशी म्हणजे वारकऱ्यांची एकादशी असते। तर सर्वसाधारणपणे आपण दुसरी एकादशी करतो। आता त्या ठिकाणी द्वादशी का लिहिली असतं, मग पहिल्या एकादशीचा तो दुसरा दिवस असल्यामुळे तिथं द्वादशी लिहिली असलं, पण आपण पहिली एकादशी आहे, दोन एकादशी असते, सूर्योदयाला एकादशी असते तर मग ती दुसरी पकडली जाते। आणि मग आपण दोन एकादशी असतात त्यावेळेला भागवत एकादशी किंवा तिथं कॅलेंडरवर लिहिले असतं भागवत एकादशी, ती भागवत एकादशी आहे ती आपण करत असतो। त्याप्रमाणे 26 तारखेला भागवत एकादशी ती आपण करणार। गेले 5 महिने महाराजांच्या कृपेने आपण अनेक गोष्टी म्हणजे दरवर्षी मी सुरुवातीला पारनाक्यावर प्रवचन करत होतो, त्यानंतर न्यू मनीषा नगरला 1984 पासून प्रवचन सुरू, त्यानंतर 1910 पासून भोईरवाडी येथे दर चातुर्मासामध्ये 4 महिने रोज दुपारी 4:30 ते 5:30 वाजता प्रवचनाची सेवा असते। तर यावर्षी कोविडमुळे आपल्याला ही ऑनलाईन सेवा आपल्याला करता आली आणि त्यामुळे असंख्य भक्तगण या भोईरवाडी केंद्राशी जोडले गेले आणि त्यामुळे नामप्रसार झाला, भक्तिप्रसार झाला आणि अनेक माणसं या संस्थेशी जोडली गेली। एका महिन्याला 30 दिवस असे धरले तर 4 महिन्याचे, आता ह्या वेळेला अधिक महिना आल्यामुळे 5 महिने झाले, 5 महिन्याचे 5 × 15 म्हणजे 150 दिवस। तर आपण ही 150 प्रवचनं पूर्ण करणार आहोत। 150 प्रवचनं पूर्ण झाल्यानंतर हा 5 महिन्याचा आपला जो सेवेचा काळ आहे तो महाराजांच्या चरणी अर्पण होईल आणि त्यानंतर जसं सवड मिळेल दर एकादशीला ऑनलाईन प्रवचन करण्याचा विचार आहेच, म्हणजे दर एकादशीला आपला पुन्हा एकदा संपर्क होऊ शकतो। पण मध्ये आधी ज्या वेळेला सवड होईल त्यावेळेला या संतचरित्रावरती मी प्रवचनं करून ठेवीन आणि ऑनलाईनला म्हणजे आपल्या ह्याच चॅनलला आपण ती प्रक्षेपित करत राहू। पण आता कसं रोज आहे तसं रोज होणं शक्य नाही, कारण एकदा आता मंदिराचा व्याप सुरू झाला की मग ते हे रोजच्या सेवेला आता जसं पूर्ण वेळ मोकळा असल्यामुळे मला हे शक्य झालं। पण पुढं जसा व्याप सांभाळून काही करता येईल तर माझ्या मनात आहे हे संतचरित्र लोकांपर्यंत पोहोचावे, भक्तांपर्यंत पोहोचावे, त्या दृष्टीने जे काही शक्य असेल ते महाराज सेवा करून घेतीलच। सुरुवातीला आपण जे सुरुवात केली त्यावेळेला गजानन विजय ग्रंथ हा आपण नेहमी वाचतो, पण तो गजानन ग्रंथामध्ये जसं आहे समुद्रामध्ये बुडी मारली तर रत्न हाताला लागते, तसं गजानन विजय ग्रंथातल्या अर्थामध्ये बुडी मारली असं काय म्हटलंय पहा, गंगेमध्ये बुडी मारली तर बुडण्याची भीती आहे,
कारण गंगेचं पात्र सखोल असतं. तसं हे गजानन विजय ग्रंथाचं पात्र सुद्धा गंगेसारखंच सखोल आहे. तिथे बुडण्याची भीती आहे, पण इथे बुडण्याची भीती नाही. हा आपण 5 महिने पाहतो, याच्यात कोणी बुडलं नाही. बुडण्याची भीती इथे नाही. तये गंगे माझी बुडता मरावे आणि ये गंगे माझी बुडता तरावे. त्या गंगेमध्ये बुडून गेला त्याला मरण्याची भीती आहे, पण या गंगेमध्ये जितकं तुम्ही सखोल जाल तितकं तडून जाणं हवं. त्यामुळे आपण त्या गजानन विजय ग्रंथाच्या अर्थामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सार्थ गजानन विजय ग्रंथ असं ते झालं. प्रत्येक ओवीचा अर्थ महाराजांनी आपल्याकडनं वधून घेतला, महाराजांनी सांगितला तो. त्यामुळे हे गजानन विजय ग्रंथावरची प्रवचनं ऐकल्यानंतर तुम्ही जे गजानन विजय ग्रंथ वाचाल त्याचा आनंद आपला द्विगुणित होईल, यात शंकाच नाही. अधिक मास हे संपतोय गजानन विजय ग्रंथ, तोपर्यंत अधिक मास आला. नवरात्र आलं. नवरात्रामध्ये नवरात्राचं देवी महात्म्य या निमित्ताने सांगितले गेलं. अधिक मास आला, म्हणजे अधिक मास आल्यानंतर देवी महात्म्य आलं. तर अधिक मासाची कथा या वेळेला आपल्याला घेता आली. त्यानंतर देवी महात्म्य सांगितलं गेलं. मध्येच आपल्याला गणपती पूजन सांगितलं गेलं, हरतालिका पूजन सांगितलं गेलं. आता ह्यावेळेला आपला एक चाललाय प्रयत्न की गजानन विजय, हे बघा, प्रत्येकाच्या घरी गजानन महाराजांच्या पादुका आलेल्या असतात. कारण बघ, शेगावला गेला की तुम्हाला ते प्रसाद म्हणून मिळतो. मग प्रत्येकाच्या घरी गजानन महाराजांच्या पादुका आहेत किंवा गजानन महाराजांची मूर्ती आहे. जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. गजानन महाराजांची मूर्ती किंवा पादुका आहे. आता गजानन महाराजांची मूर्ती किंवा पादुका असताना आपण शेगावला गेल्यानंतर पाहतो तिथं अभिषेक चाललेला असतो पादुकांचा. मग आपल्याला वेळ असला तर आपण पादुकांच्या अभिषेकाला बसतो, नसलं तर बसत नाही. किंवा आपल्या घरी गुरुजी आले तर ते आपल्याला पादुका पूजन सांगतात, मग आपण पादुकांची पूजा करतो. पण आपल्याला घरच्या घरी पादुकाची पूजा करता यावी या दृष्टीने श्री गजानन महाराज पादुका पूजन, षोडशोपचार पूजन असं एक पुस्तक तयार केलं. ते आता लवकरच प्रकाशित होईल. आणि ज्याला ते पाहिजे असेल तर माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहेच. 9334344229 93 22 34 42 29 या फोनवर संपर्क साधला. व्हॉट्सॲपला जर आपला ॲड्रेस पाठवला तर तिथपर्यंत ते गजानन विजय ग्रंथाचं हे जे पादुका पूजनाचं पुस्तक आहे ते आपल्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करता येईल. त्याचं जे काही मूल्य असेल ते तुम्ही ऑनलाईन संस्थेच्या नावावर भरू शकाल. तर ही आपण योजना करतो आहे की जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचावं. आपल्याला आपल्या घरी जसं आपण गणपती पूजनाचे पुस्तक केलं प्रकाशित, तसं आपल्या स्वतःला जर गुरुजी आपल्याकडे येऊ शकले नाही किंवा एखादं काय होतं, गुरुजी येतात आणि त्यानंतर आपण सांगितलं पादुकांची पूजा, म्हणजे हे कशावरून आलं ते सांगतो. आमच्या एका भक्ताने सांगितलं की आमच्या घरी मी पादुका पूजन करण्यासाठी गुरुजींना बोलवलं. तेव्हा गुरुजी म्हणाले, हे पादुका पूजन कसं करायचं ते मला माहीत नाही, तुम्ही सांगाल तसं मी करेन, मंत्र म्हणेन मी, पण कारिका कशी आधी काय करावं नंतर काय करावं, कोणते मंत्र घ्यावेत मला कल्पना नाही, तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी करतो. त्याप्रमाणे हा भक्त आमचे मित्र नेहमीच पूजा करत असल्यामुळे त्यांना ते सगळं माहिती होतं. त्यांनी गुरुजींना सांगितलं, त्यांनी केली ती. मग त्यांनी माझ्याकडे सांगितलं की गुरुजी बघा, असं मला प्रश्न आला, असं कुठे येऊ शकतो, तेव्हा तुम्ही पादुका पूजन असं लिहा, म्हणजे स्वतंत्र, नुसतं गजानन महाराज पादुका पूजन, त्याच्यामध्ये दुसरा विषय काही नाही. आपल्या संस्थेची माहिती येईल त्याच्यामध्ये आणि पादुका पूजनाविषयीची सगळी माहिती कशी करावी पादुका पूजन, म्हणजे जे तुम्हाला घरच्या घरी स्वतः करता येईल असं पुस्तक आता या 1 आठवड्यावरच प्रसिद्ध होईल. मग ते आपण जर संपर्क साधला तर आपल्याकडून पोहोचवण्याची व्यवस्थाही करता येईल, कुरिअरने पाठवता येईल. मग हा सगळा योग या चातुर्मासाच्या योगाने, म्हणजे 5 महिने आपल्याशी रोज आपली भेट होते. म्हणजे एरवी आपली मंदिरात भेट व्हायची, पण ह्या निमित्ताने आता आपली भेट कशी होते, रोज भेट होते. आज आता आपण हे सगळं कथा संपलेली आहे.
आणि म्हणून भगवंताकडे मागणं तर मागायचं आहे. मग संतांनी जे मागितलं ते आपण मागावं. संतांनी काय मागितलंय पहा. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि भगवंताकडे पसाय दान मागितलं. काय मागितलं की जो जे वांछील तोथे लाव, ज्याला जे पाहिजे ते देवा दे. असं म्हटल्यानं मग माणसाच्या मनात शंका यायला लागली. एखाद्या माणसाने ठरवलं एखाद्या माणसाचा खून करावा, तर मग काय देवा जो जे वांछेल त्याला ती मोकळीक दे असं म्हणायचंय का? एखाद्याने चोरी करायची ठरवली तर चोरी करायची, त्याला देवा त्याची इच्छा पुरवली असं मागितले का माऊलीने? माऊलीने काय मागितले? जो जे वांछेल तो ते लाहो. त्याच्या आधी काही अटी घातलेल्या आहेत, मग जे जे वांछेल ते द्या असं सांगितलंय. पहिल्यांदा काय मागितलंय माऊलीने पहा. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे आणि तोषोनी मत द्यावे पसाय दान हे. देवा, जसं बघा आपण दशरथाने यज्ञ केला आणि त्या यज्ञातनं यज्ञनारायण प्रसन्न झाले आणि त्याने काय दिलं? पायस दिलं. कोणाला? दशरथाला. काय म्हणतो यज्ञनारायण? काय म्हणतात? तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायसदान. पायसदान घे. तसं माऊली म्हणतात की ते पायसदान आम्हाला पण द्या. आमचं बाकी मागणं काही नाही तुमच्याकडे, पण पायस तर मागू शकतो बरे, म्हणजे यज्ञाचा प्रसाद आम्हाला मिळावा. मी काय केला? यज्ञ केला. वाग्दान. वाग म्हणजे आपण वाणीने भगवंताचं चरित्र वर्णन केलं. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. इदन्न मम. यज्ञामध्ये ते काय असतं? हे माझं काही नाही. म्हणजे या यज्ञासाठी मी जे होमकुंड तयार केलेले आहे, त्या विटा त्यासुद्धा माझ्या नाहीत, त्या मातीपासून तयार झालेल्या विटा आहेत. या ठिकाणी मी आणलेलं जे काही पंचगव्य आहे ते सुद्धा गायीने दिलेले, माझं काहीच नाही. ह्या ज्या समिधा आणलेल्या आहेत त्याही देवा तूच वृक्षाच्या रूपाने आम्हाला दिलेले आहेस. म्हणजे या ठिकाणी मी यज्ञात अर्पण करण्यासाठी आणलेलं द्रव्य, ते गायीपासूनचं मिळालेलं तूप असो का वृक्षापासून मिळालेल्या समिधा असोत का तीळ असोत का आणखीन काही तांदूळ असोत का काही शेतकऱ्यांनी ते कष्टाने निर्माण केलं. आता हे सगळं लोकांनी दिलेलं, लोकांपासून आणलेलं आहे. मग आता हे मी काय करतोय की देवा हे बरं, ते जे समजा असं गृहीत धरा की ते आपण पैसे देऊन विकत आणलं असेल, पण पैसे मिळवण्याची बुद्धी तरी कोणी दिली? ती संधी तरी कोणी दिली? तीही देवा तूच दिलेली आहेस ना. ती बुद्धी तूच दिली, ती संधी तूच दिली, ते आरोग्यही तूच दिलंस. मग आपण काय म्हणतो की हे देवा, मी ह्या यज्ञामध्ये आहुती टाकतोय, पण ते टाकायच्या आधी काय गुरुजी आपल्याकडे एक संकल्प सोडून घेतात. काय? इदन्न मम. आता हे यातला मी माझा अधिकार सोडून दिलाय. म्हणजे हे आणलेलं द्रव्य जरी मीच आणलेलं असलं तरी आता माझा त्याच्यावरती अधिकार राहिलेला नाही. मग कुणाचा आहे? यज्ञ नारायणा तुझा अधिकार आहे. मी तुला हे अर्पण करतोय. इदन्न मम स्वाहा. तसं माऊली म्हणतात, मी हा जो ग्रंथ सांगितला त्यात माझं काय आहे? देवा, तू मला बुद्धी दिलीस, प्रेरणा दिलीस, आणि त्यामुळेच मी हा वाघयज्ञ करू शकतो. हे तुझं तुला अर्पण केलंय, तूच दिलेलं ज्ञान तुला अर्पण केलंय. मग तुझंच तुला जरी अर्पण केलेलं असतं, जसं आपण गंगेचंच पाणी घेऊन गंगेला अर्पण करतो ना, कुठनं काय घरनं ब्रिसलेरी बाटली घेऊन जातो का गंगेत टाकायला? तुम्ही गोदावरीला जाता, इथे नाशिकला गंगेमध्ये अर्घ्य सोडता, ती काय घरची ब्रिसलेरी बाटली घेऊन ती सोडता का? नाही, गंगेतलंच पाणी घेता आणि गंगेला सोडता. तसं देवा, तूच दिलेलं ज्ञान मी तुझ्या चरणी अर्पण केले, पण पायस मला दिलं. आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मक देव तरी का म्हटलंय? सुरुवातीला आपला देव कुठे असं विचारलं तर आपण सांगूत बाबा आमचा खंडोबा जेजुरीला आहे, आमची माता तुळजापूरला आहे, आमची माता कोल्हापूरला आहे, आमचा आराध्य देव पंढरपूरला आहे, असं म्हणजे आपण त्याला एखाद्या मर्यादित क्षेत्रामध्ये त्या देवाला बंदिस्त करून टाकतो. पण जसं ज्ञान प्राप्त होतं तसा हाच देव ह्या विश्वाला व्यापून उरलेला आहे असं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं.
आता विश्वाला व्यापून उरलेला देव आहे हे ज्ञान प्राप्त झालं म्हणून काही पंढरपूरचा देव आहे तो काय अदृश्य होतो का? नाही, तोच व्यापलेला आहे. फक्त आपण त्याला तो मर्यादित ठिकाणी पाहत असतो. आता आपली व्यापक बुद्धी झाल्यामुळे तोच परमात्मा आपल्याला या विश्वाला व्यापून असलेला दिसलाय. आणि म्हणून माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे माझ्यावरती ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांची कृपा झाल्यामुळे आता तू मला कसा दिसतोय? विश्वात्मक देव दिसतोय. आता विश्वात्मके देवे. आता मला खात्री पटली आहे की तू विश्वव्यापी परमात्मा आहेस. नुसती काय 4.5-5 फुटाची मूर्ती म्हणजे तू नाहीस, तर तू म्हणजे ह्या विश्वाला व्यापून उरलेला परमात्मा आहे. हे ज्ञान मला माझ्या गुरुनी निवृत्तीनाथाने दिले. त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने मी सांगतोय की तू विश्वात्मक आहे. मला कळलंय, पटलंय, अनुभवलंय. आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञे तोषावे. हा जो मी यज्ञ केलाय, ही जी मी ज्ञानेश्वरी लिहिली, हा वाग्यज्ञ आहे. वाग्यज्ञे तोषोनी मज द्यावे. वाग्यज्ञे तोषावे. तुम्ही प्रसन्न व्हा. कारण तुम्ही प्रसन्न झाला असणार, याच्यात खात्री आहे. का प्रसन्न झाला असणार? वेडे वाकोडे गायीना परी तुझे म्हणवीन. लहान मुलगा वेडवाकडं बोलला तरी आईला त्याचं कौतुक असतं. तसं देवा मी जे काही तुझ्या पुढे सेवा सादर केली ना, ती तुला निश्चित आवडली असणार, कारण आईला आवडणारच ना. मग आई प्रसन्न होऊन मुलाला काहीतरी खाऊ देते की नाही? तसा तुम्ही मला काहीतरी द्या खाऊ. काय द्या? आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे. पसाय दान हे. काय पसाय दान द्या? जे खळांची व्यंकटी सांडो. आम्ही यांना खळ तरी का म्हणतो, दुष्ट तरी का म्हणतो? यांची बुद्धी वाईट मार्गाला जाते म्हणून आम्ही यांना खळ म्हणतो. नाही तर ही चांगलीच माणसं आहेत ना. चांगल्या माणसाला खळ म्हणायची बुद्धी आम्हाला का होते? कारण तो मनुष्य तसाच वागतो म्हणून बुद्धी होते. म्हणून आम्ही त्याला खळ म्हणतो, दुष्ट म्हणतो. मग देवा एक करशील का रे? या माणसाची दुष्टवृत्ती काढून टाक. आम्ही आमचे शत्रूला मार असं तुला म्हणत नाही, पण पूर्वी तू काय शत्रूचा संहारच करत होता. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे दुष्टाचा संहार करण्यासाठीच तू अवतार घेत होता. आता आम्ही तुला देवा तू आमच्या शत्रूचा संहार कर म्हणतच नाही. जे खळांची व्यंकटी सांडतो. या दुष्ट माणसाच्या मनातली दुष्ट वृत्ती नाहीशी होऊ देत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ते आता जे वाईट कर्म करतायत ना, त्यांच्या ज्या वाईट कर्मामुळे लोकांना त्रास होतोय, ती त्यांची वाईट बुद्धी निघून गेल्यानंतर त्यांच्या हातनं काय होईल? कर्म केल्याशिवाय तर मनुष्य राहू शकत नाही ना. वाईट कर्म करायचं बंद झाल्यावर तो काय करेल? चांगलेच कर्म करेल. त्याची बुद्धी चांगली झाल्यानंतर त्याच्या हातून वाईट कर्म घडणारच नाही. कारण बुद्धीच चांगली झाल्यानंतर मग काय? मग त्याच्या हातनं सत्कर्मच घडतील. म्हणून आधी काय कर देवा? त्यांची दुष्टवृत्ती काढून टाक. जे खळांची व्यंकटी. व्यंकटी म्हणजे दुष्टबुद्धी, वाईट बुद्धी, वक्र बुद्धी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रीजीवांचे. भूता म्हणजे या यच्चे याव्यात भूतमात्रामध्ये जे द्वेष आहे, वैर आहे. खरं म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्याला धर्म म्हटलंय. त्या भगवंताला जाणून घेण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत. मग आम्ही काय करतो? पंथाभिमानाने आम्ही आमचाच मार्ग श्रेष्ठ आहे, दुसऱ्याचं कनिष्ठ आहे म्हणून आम्ही वादावाद घालत बसतो, भांडण करत बसतो. ते आमच्या मनातलं काढून टाकणार देवा. प्रत्येकातलं वाईट पाहण्याची आमची जी वृत्ती आहे ती काढून टाक. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आहे ते शोधण्याची बुद्धी दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे.
या सर्वांच्या मध्ये एकमेकाविषयी जी वैरबुद्धी आहे ती जावी आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. ज्यांचं दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नाहीच व्हावं. म्हणजे कोणी दुःखी असू नये, सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. कुणाचं दुःख आम्हाला पाहत नाही देवा. त्यामुळे कुणाला दुःखी ठेवू नकोस, कुणाला दरिद्री ठेवू नकोस. नुसतं दारिद्र्य म्हणजे संपत्ती कमी आहे असं नाही, ते दारिद्र्य आहे, संपत्तीचं दारिद्र्य आहे. ते नाहीसं करताना ऐश्वर दे. पण नुसतंच ऐश्वर येऊन का उपयोग? त्यांच्याकडे जर बुद्धीचं दारिद्र्य असेल तर काय करणार? म्हणून देवा, त्यांच्या जसं तू त्यांचं आर्थिक दारिद्र्य नाहीसं करणार तसं वैचारिक दारिद्र्य नाहीसं कर. त्यांना चांगली बुद्धी दे. आपल्या बुद्धीचा ते जे दुरुपयोग करतायत ना तो काढून टाकण्यात, त्यांना त्या बुद्धीचा या जगाच्या कल्याणासाठी सदुपयोग करण्याची बुद्धी दे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. आणखीन काय कर देवा? विश्वानी, ह्या विश्वातल्या प्रत्येक माणसाने आपल्या स्वधर्माचं आचरण करावं. आता स्वधर्म म्हणजे काय? आता आपण आपल्याला धर्म म्हणलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो म्हणजे मी हिंदू आहे, तो मुसलमान धर्मात आला तो मुसलमान आहे, तो ख्रिश्चन धर्मात आला जन्माला म्हणून ख्रिश्चन आहे. त्या त्या धर्मामध्ये जन्माला आला म्हणून तर तो धर्म. इथे अपेक्षित धर्म कुठला आहे? स्वधर्म. याचा अर्थ प्रत्येकाच्या वाट्याला आलेली कर्म म्हणजे स्वधर्म, आणि तो सुद्धा बदलत जातो. स्वधर्म बदलत जातो. कसा काय बदलत जातो? बालपणातला स्वधर्म आहे खेळणं, हा स्वधर्म आहे. व्यायाम करणं हा स्वधर्म आहे. आणखीन थोडा मोठा झाला की त्याचा स्वधर्म म्हणजे त्याचा धर्म म्हणजे कर्तव्य बदलली, त्याचा धर्म आहे आता अभ्यास करणं, हा त्याचा धर्म आहे. आणखीन मोठा झाल्यानंतर त्याचा धर्म म्हणजे स्वधर्म आता काय आहे? म्हणाले कुठेतरी नोकरी धंदा करायला पाहिजे, काही मिळवी मग जेवी. फुकटचं खायचं नाही, कुठेतरी जाऊन कष्ट करायचे आणि खायचे. काही मिळवी मग जेवी, काहीतरी मिळवल्याशिवाय जेवायचं नाही. काही मिळवी मग जेवी. मी सोलापूरला गुरु नानक नगरच्या सेंटरवर त्यावेळेला सरकारी दुधाच्या बाटल्या विक्रीचं काम असतं. आम्ही कॉलेज शिकता शिकता ते बाटल्या विकायचं काम करायचं. तिथं आम्ही राहत होतो त्या गुरु नानकच्या नगराच्या बाजूलाच, लक्ष्मी विष्णू हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होतो. त्या दुधाच्या बाटल्या आम्ही गुरु नानकमध्ये विकायला, कॉलेज शिकायचं, पहाटे लवकर उठायचं, त्या बाटल्या विकायला जायचं. मग मी तिथे त्या सिंधी कॉलनी होती. मग मी त्यांना सहज विचारलं, का म्हणलं मी आता इतके दिवस तुमच्याकडे येतो आहे, इकडे दूध विक्री झाल्यानंतर सुद्धा काही वेळ गप्पा मारत थांबायचा, मग तुमची मुलं इथे मला असे कट्ट्यावर बसून गप्पा मारताना का दिसत नाही? ते म्हणाले, आम्ही आमच्या मुलाला सांगतो बेगार रहना लेकिन बेकार नाही रहना. दुसरीकडे जाऊन फुकट काम करा पण बोंबलत हिंडू नका, असं आम्ही आमच्या मुलाला. म्हणजे काही मिळवी मग जेवी. म्हटलं तुम्ही तुमची स्वतःची दुकानं असताना तुम्ही तुमच्या मुलाला दुसऱ्याच्या दुकानात कशाला कामाला पाठवता? काय विचारलं? तुमची स्वतःची दुकानं असताना तुमच्या मुलाला दुसऱ्या दुकानात का पाठवता? नाही म्हणले, माझा समजा कापडाचा व्यापार आहे, त्याला तो कापडाचा व्यापार करायचा नसेल तर दुसरा कुठला व्यापार करायचा असेल तर त्याला त्याची अक्कल पाहिजे का नाही? म्हणून मी आमच्या मुलांना सांगतो, दुसऱ्याच्या दुकानात जा, जो तुम्हाला व्यापार करायचा आहे ना तिथे जाऊन 6 महिने फुकट काम करा. मालकाला पगार मागू नका, कधी सुट्टी देणार विचारू नका, किती तास काम विचारू नका. 24 तास काम म्हटलं तरी तुम्हाला जे काही जेवढं तुमच्या शारीरिक क्षमतेला जमेल तेवढं काम करा. 10 तास असो, 12 तास असो, काय असो. मी का हो पगार किती देणार, का हो सुट्टी कधी आहे, का हो किती तास काम आहे, असले प्रश्न विचारू नका असं आम्ही आमच्या मुलाला सांगतो. सुट्टी कधी आहे, रजा कधी देणार,
काही नाही. शिकून घे आधी. 6 महिने तुला सुट्टी नाही, काही नाही. 6 महिने तू सगळं पूर्ण शिकून घे. आणि शिकून घेतल्यानंतर मग तू स्वतःचा व्यवसाय टाक. म्हणजे माझे 1000 असेल तर ते 1000 रुपयाचे लाख रुपये करण्याचं सामर्थ्य माझ्या मुलाच्या मध्ये येईल. आणि जर त्याला हे मी शिकवलं नाही तर लाखाचे 12,000 करायला याला काय वेळ लागतो. म्हणून म्हणाले काही मिळवी मग जेवी. म्हणून काय म्हटले की काहीतरी कष्ट करावं आणि मिळवावं, याला स्वधर्म म्हटलंय. आपलं काय चाललंय, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माने. आता स्वधर्म म्हणजे काय सांगितलं, बालपणातला स्वधर्म आहे तो खेळणं. थोडा मोठा झाल्यानंतर स्वधर्म आहे तो नोकरी व्यवसाय करणं. त्याच्या पुढचा स्वधर्म आहे तो आपण प्रपंच मांडणं, लग्न करणं, आपल्या पत्नीची, आधी आपल्या आई वडिलाची, आपल्या पत्नीची, आपल्या नातेवाईकांची काळजी घेणं, हा स्वधर्म आहे. त्यानंतर पुढचा स्वधर्म आहे आपली मुलं बाळ झालेली आहेत, त्या मुलाबाळांना योग्य ते शिक्षण देणं, त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांना त्याच्या पायावर उभं करणं, हा आपला स्वधर्म आहे. आणखीन त्याच्या पुढचा स्वधर्म काय, ज्या समाजाचे आपल्यावर एवढे उपकार आहेत त्या समाजासाठी आपण काहीतरी करणं आपला स्वधर्म आहे. आपल्या पितरांनी आपल्यासाठी केलं त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा स्वधर्म आहे. ज्या देशाच्या भूमीवरती आपण उभे आहोत, ज्याच्यावरती सगळं लहानाचे मोठे झालो, त्या आपल्या मातृभूमीविषयी आपली काही कर्तव्य आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. आपल्या आईबद्दल आपली कर्तव्य आहेत की नाही. मग ती आपल्या आईची कर्तव्य म्हणजे राष्ट्रप्रेम, ते आपलं महत्वाचं आहे. मग तो स्वधर्म आहे. म्हणून काय म्हणजे या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या माणसाला आपल्या स्वधर्माचं ज्ञान पाहिजे. जर स्वधर्माचं ज्ञान नसेल, धर्म म्हणजे काय हो, धर्म म्हणजे कर्तव्य. आपला स्वधर्म म्हणजे आपली कर्तव्य. मनुष्य जर आपल्या कर्तव्यापासून परामुख झाला तर जग चालणार नाही ना. प्रत्येकाला नेमून दिलेली कामं त्याची त्याला करायलाच पाहिजे. म्हणून प्रत्येकाला आपल्या स्वधर्माची जाणीव पाहिजे. माझं पत्नीविषयी काय धर्म आहे, म्हणजे काय कर्तव्य आहे, माझं आईवडिलाविषयी काय कर्तव्य आहे, माझ्या बंधूविषयी काय कर्तव्य आहे, माझं शेजाऱ्याविषयी काय कर्तव्य आहे. म्हणून त्याला असं म्हणले धर्म काय आहे, पत्नी धर्म, पुत्र धर्म, मित्र धर्म, शेजार धर्म, राष्ट्रधर्म. धर्म म्हणजे कर्तव्य. मग अशी या जगातली सगळीच माणसं आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे करायला लागली तर जगाचं कल्याणच होईल ना. म्हणून काय म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. त्यांनी स्वधर्माने वागल्यानंतर त्यांच्यामध्ये जे तेज निर्माण होईल ते सूर्यापासून जसं तेज आहे तसं ते प्रत्येक माणसाजवळ स्वधर्माचं तेज असेल. स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. इतकं सगळं झाल्यानंतर मग जो जे वांछेल तो तेला हो प्राणीजात. काय काय मागील बघा, जो जे वांछील तो तेला हो. त्याच्या आधी काय काय आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भाडो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. वर्षत सकळ मंगळी, सर्व ठिकाणी कशाचा वर्षाव चाललाय, मंगलाचा. म्हणजे सगळीकडे चांगली कामं चालली. प्रत्येक जण एकमेकासाठी मदतीला धावून जाण्यास तत्पर आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. प्रत्येकाचं त्या भगवंतावरती प्रेम आहे, कारण त्याने हे सगळं दिलेलं आहे ना. ज्याने दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता नको का. विचार करा, आपण जिथे नोकरी करतो का नाही, त्या नोकरीसाठी आपण 8 तास म्हणा 12 तास म्हणा बांधलेले असतो. आपल्याला रजा पाहिजे असेल तर मालकाला विचारल्याशिवाय रजा मिळत नाही. मग जो
टिजवर पोटासाठी देतो, त्याच्यासाठी आपण 8 तास बांधलेले आहेत का नाही? नाही, मला आता मालक काय म्हणेल, मला कामावर जायलाच पाहिजे. म्हणजे का जायला पाहिजे बाबा? तो मला पोटासाठी देतो म्हणून त्याचं काम मला करायला पाहिजे. म्हणजे रोज 1.5 तास लोकलमध्ये जायचं, 1.5 तास यायचं. कशासाठी? या पापी पेट का सवाल आहे. मग टिजभर पोटासाठी जो देतो त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातला वेळ किती घालवता? म्हणाल त्याच्यासाठी आम्ही आमची नोकरीची 8 तास आणि जाण्या येण्याची 4 तास, 12 तास घालवतो. मग त्याच्यासाठी जर तुम्ही 12 तास घालवता, जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. मग ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याला कसं विसरणार? म्हणून त्या भगवंताविषयी कृतज्ञतापूर्व असणारी अशी माणसं, ईश्वरनिष्ठ माणसं, त्यांची मांदियाळी म्हणजे अशी असंख्य माणसं तयार व्हावी ज्यांना भगवंताविषयी कृतज्ञता आहे. अशी माणसं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूतया. अनवरत म्हणजे सारखं. ही आता समजा एक 50 माणसं देवाला मानणारी आहेत, ती गेली की आता पुढं कोणीच मानणार नाही असं नाही. त्या मंडळींचं काम आहे आपल्यासारखी असंख्य माणसं तयार करणं. चांगल्या माणसाचं काय काम आहे? आपण एकटं चांगला असून उपयोग नाही हो. आपल्यासारखी 10 माणसं चांगली झाली पाहिजेत तर उपयोग आहे. म्हणून त्या सज्जनांचं काम आहे की आपल्यासारखे 10 सज्जन आणखीन निर्माण करणं हे आपलं काम आहे. आपल्यासारखी 10 चांगल्या विचाराची माणसं तयार करणं हे आपलं काम आहे. ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चला म्हणाले आपण तिथे जाऊ. कुठे जाऊ? संतांच्या जवळ जाऊ, पांडुरंगाच्या जवळ जाऊ. ते काय आहे? चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरूंचं जंगलच येतं. अहो एक कल्पतरू म्हणलं तरी बघा, लक्षात घ्या की त्याच्या खाली बसलं तर मनात इच्छा पूर्ण होतात. अशी असंख्य संत मंडळी एकत्र आली तर कल्पतरूंचं वन आहे असं म्हटलं जातं. चला कल्पतरूंचे आरव. सज्जनांची मांदियाळी जमली ना, कल्पतरूंचे आरव. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. चेतना म्हणजे चैतन्य जागृत करणारी मंडळी त्या ठिकाणी आलेली. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. अशी संत मंडळी आहेत, बोलते जे अर्णव पियुषांचे. म्हणजे समुद्रातलं पाणी कधी कमी होत नाही. समुद्रातलं पाणी कमी होतं का नाही म्हणले, पावसाळ्यामध्ये भरपूर आलंय आणि आता नद्या कोरड्या पडल्यामुळे समुद्र कोरडा पडलाय असं पण ऐकतो का? ऐकत नाही. राहिलेला कथा भाग आता उद्या पाहतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची, कमल घ्या पती विठ्ठलाची. देविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंच
पंचबाण ज्यासे लाजला पंचबाण ज्यासे असे ते वदन कमल सम नयन हरपले पान पाहताची उभी माय अनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला नितीना बिरगुलाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय जय रघुवीर समर्थ।